Good morning, all of you. In our last lecture, we have seen about principles of directing as well as completeness and feasibilities of instructions. Okay, and in this lecture, we will see personal counseling, advanced predictions of possible mistakes. Now, let's see our syllabus. Personal counseling by supervisor helps in avoiding possible mistakes. पर्सनल काउन्सिलिंग जर झालं असेल एखाद्या सुपरवायझरला किंवा ऑर्गनायझेशनकडून कधी कधी काय होतं की अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज या राबवल्या जातात. तर समजा ऑर्गनायझेशनमध्ये अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज राबवले गेले की सुपरवायझरना पर्सनल काउन्सिलिंग दिलं गेलं तर ज्या काही शक्यतो होणाऱ्या मिस्टेक्स असतात किंवा शक्यतो भविष्यामध्ये होणाऱ्या ज्या काही चुका असतात त्या यामध्ये टाळता येण्यासारख्या असतील जर किंवा दुर्लक्षित करता येतात जर सुपरवायझरचं पर्सनल काउन्सिलिंग झालं असेल तर. वर्कर्स ऑर फोरमन नीड काउन्सिलिंग व्हेन दे आर नॉट फुल्ली ट्रेंड ऑर एक्सपिरियन्स. मग वर्कर्सना किंवा फोरमनना अशा पद्धतीचं जर काउन्सिलिंग नको असेल का तर हवं असतं. समजा जर सुपरवायझरला पर्सनल काउन्सिलिंग हवं असेल तर त्याच पद्धतीनं वर्कर्सना किंवा फोरमननासुद्धा अशा पद्धतीचं काउन्सिलिंग दिलं गेलं जावं. पण कधी जेव्हा ते व्यवस्थित ट्रेन नसतात किंवा त्यांच्याकडं कुठल्याही प्रकारचा एक्सपिरियन्स नसतो. म्हणजे समजा जर एखादा वर्कर किंवा एखादा फोरमन जर फ्रेशर असेल किंवा त्यांनी अशा पद्धतीचं काम पूर्वी कधी केलं नसेल तर अशावेळी त्या लोकांनासुद्धा काउन्सिलिंगची गरज असते. सुपरवायझर डज लॉट ऑफ ॲक्टिव्हिटीज टू मेक हिज पीपल कम्फर्टेबल फॉर एक्झिक्युटिंग देअर जॉब. मग सुपरवायझरना बऱ्याच ॲक्टिव्हिटीज म्हणजे कराव्या लागतात. कशासाठी तर त्यांची जी काही लोकं असतील म्हणजे त्यांच्या हाताखालची लोकं असतील, त्यांचे एम्प्लॉईज असतील, वर्कर्स असतील तर त्यांना त्यांचं काम कम्फर्टेबली करता यावं यासाठी बऱ्याच ॲक्टिव्हिटी सुपरवायझरला कराव्या लागतात. समटाईम्स एम्प्लॉईज मे नीड पर्सनल काउन्सिलिंग टू बूस्ट देअर कॉन्फिडन्स. तर बघा कधी कधी काय होतं की एम्प्लॉईजनासुद्धा पर्सनल काउन्सिलिंगची गरज असते. त्यांची एनर्जी म्हणा किंवा त्यांचं कॉन्फिडन्स बूस्ट करण्यासाठी म्हणजे त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांच्यामध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी कधी कधी काय होतं तर पर्सनल काउन्सिलिंगची गरज असते. इव्हन सुपरवायझर्स हेल्प एम्प्लॉईज टू रिझॉल्व देअर सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स. त्याचबरोबर सुपरवायझरलासुद्धा कधी कसं असतं की एखाद्या व्यक्तीकडं ज्यावेळी ऑथॉरिटीज आणि रिस्पॉन्सिबिलिटीज या दोन्ही गोष्टी असतात त्यावेळी त्या व्यक्तीवरती फिजिकली त्याचबरोबर मेंटली खूप स्ट्रेस असतो. ओके, मग त्याचबरोबर सायकोलॉजिकल प्रॉब्लेमसुद्धा भरपूर असतात. मानसिक स्वास्थ्य जर चांगलं नसेल तर तुम्हाला परत सायकोलॉजिकल प्रॉब्लेम सुरू होतात आणि यासाठीच सुपरवायझरलासुद्धा काय होतं तर समजा एखाद्या एम्प्लॉईजवरती जर कामाचा जास्त स्ट्रेस असेल तर त्याचं सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स जे असतील ते निर्माण होऊ नयेत किंवा त्याला तसा काही त्रास होऊ नये यासाठी सुपरवायझरला एम्प्लॉईजना मदत करणं गरजेचं असतं. Supervisor maintains day-to-day contact with his team members and establishes harmony at workplace. मग बघा की सुपरवायझरनं रोजच्या रोज काय केलं पाहिजे तर जे काय आपले टीम मेंबर असतील किंवा जे काय त्याचे एम्प्लॉईज असतील त्या लोकांना रोजच्या रोज भेटणं, त्यांचे काही प्रॉब्लेम्स असतील तर समजून घेणं, त्यांच्या कामाबद्दल त्यांना लीड करणं किंवा डिरेक्टिंग करणं या सगळ्या गोष्टी रोजच्या रोज झाल्या पाहिजेत. जेणेकरून टीम मेंबरमध्ये आणि सुपरवायझरमध्ये एक हार्मनी किंवा एक हेल्दी रिलेशन तयार होऊ शकेल. ही इज रिस्पॉन्सिबल फॉर गिविंग ऑन जॉब ट्रेनिंग. त्याचबरोबर तो जे काही जॉबचं ट्रेनिंग देत असतो एम्प्लॉईजना किंवा वर्कर्सना त्यासाठीसुद्धा सुपरवायझर हाच रिस्पॉन्सिबल असतो. म्हणजे एखाद्या एम्प्लॉईच्या कामावरून लक्षात येतं की त्याला कशा पद्धतीचं ट्रेनिंग हे दिलं गेलं असणार आहे. ओके, आणि म्हणूनच सुपरवायझर या गोष्टीसाठीसुद्धा इथं रिस्पॉन्सिबल असलेला दाखवलेला आहे. सुपरवायझर कॅन बिल्ड अँड मेंटेन गुड टीम ऑफ हिज वर्कर्स फॉर गुड रिझल्ट्स. सुपरवायझरला काय करावं लागतं तर एक चांगल्या पद्धतीची टीम ही मेंटेन करावी लागते, त्याचबरोबर बिल्डअप करावी लागते जेणेकरून किंवा त्याच्या वर्कर्सचा एक चांगला ग्रुप बिल्डअप करावा लागतो जेणेकरून त्यांच्या कामाचा रिझल्ट हा नेहमी चांगला येत राहील. ही सेट्स टार्गेट अँड हेल्प्स वर्कर्स अचीव इट. त्याचबरोबर त्याला वेगवेगळ्या पद्धतीचे टार्गेट सेट्स करावे लागतात जेणेकरून एम्प्लॉईज त्यांच्या कामातून ते अचीव करू शकतील.
He can build high morale among workers. Supervisors give clear ideas about the possible mistakes that may take place because of careless approach. त्याचबरोबर चांगल्या पद्धतीची मूल्य असतील दैनंदिन समाजामध्ये वावरत असताना किंवा आपल्या कामाच्या ठिकाणी ती बिल्ड करणंसुद्धा काय असतं तर सुपरवायझरच्या हातामध्ये असतं. त्याचबरोबर भविष्यात एखादं काम आपण करत असताना भविष्यामध्ये कुठल्या प्रकारचे प्रॉब्लेम्स येऊ शकतात किंवा काय अडचणी येऊ शकतात, आपण त्यांना कसं फेस करायचं, ते प्रॉब्लेम कसे सॉल्व करायचे हे सुद्धा सुपरवायझरनं आपल्या वर्कर्सना सांगणं गरजेचं आहे. त्याचबरोबर समजा एखादा वर्कर जर केअरलेसली त्याचं काम करत असेल किंवा त्याचा अप्रोच जर कामाबद्दल केअरलेस असेल तर त्याचं नुकसान किंवा त्याच्यामुळं किती प्रकारची हानी किंवा कुठल्या पद्धतीची हानी आपल्या ऑर्गनायझेशनची होऊ शकते हे सुद्धा समजावून सांगणं वर्कर्सना सुपरवायझरची रिस्पॉन्सिबिलिटी असते. सुपरवायझर्स आर लीडर्स हू मोटिवेट देअर टीम मेंबर्स अँड क्रिएट अ हेल्दी वर्क एन्व्हायरमेंट. आणि म्हणूनच सुपरवायझरना काय मानलं गेले तर ऑर्गनायझेशनमधील त्यांच्या डिपार्टमेंटची लीडर मानले गेले, जे काय करू शकतात की त्यांच्या टीम मेंबर्सना मोटिवेट करू शकतात, प्रोत्साहित करू शकतात आणि एक हेल्दी एन्व्हायरमेंट कामाच्या ठिकाणी तयार करू शकतात. आफ्टर वर्क इज डन, सुपरवायझर्स ॲनालाइज द ओव्हरऑल परफॉर्मन्स ऑफ द वर्कर अँड गिव्ह देम फीडबॅक अकॉर्डिंगली. मग बघा, ज्यावेळी एखादं प्रोजेक्ट कंप्लीट होतो किंवा ज्यावेळी एखादं काम पूर्ण होतं त्यावेळी सुपरवायझर्स काय करतो तर आपल्या वर्कर्सचा किंवा आपल्या टीम मेंबर्सचा, आपल्या एम्प्लॉईजचा ओव्हरऑल परफॉर्मन्सचा विचार करतो आणि त्याच पद्धतीनं एकदा का त्यांच्या कामाचा किंवा परफॉर्मन्सचा ओव्हरऑल विचार केला की नंतर तो काय करतो तर त्या पद्धतीनं ज्या पद्धतीचं एम्प्लॉईजचं काम असेल त्या पद्धतीनं त्यांना फीडबॅक देत असतो. पुढं बघा, मोटिवेटिंग एम्प्लॉईज इज नॉट इझी. सुपरवायझर हॅज टू फाइंड आउट व्हाय वर्कर्स आर नॉट प्रॉपरली वर्किंग, व्हॉट इज देअर डिससॅटिस्फॅक्शन एक्सेट्रा. तर बघा, मोटिवेटिंग एम्प्लॉईज इज नॉट इझी. तर एम्प्लॉईजना मोटिवेट करणं किंवा त्यांना प्रोत्साहन देणं हे खरं तर सोपं काम नाही आहे. ओके, सुपरवायझर हॅज टू फाइंड आउट व्हाय वर्कर्स आर नॉट प्रॉपरली वर्किंग. मग अशा वेळेला सुपरवायझरला शोधून काढावं लागतं की त्याचे जे वर्कर्स आहेत ते त्यांच्या कामाशी का हॅपी नाही आहेत किंवा त्यांना त्यांच्या कामामध्ये का इंटरेस्ट नाही आहेत, ते का योग्य पद्धतीनं काम करत नाही आहेत, व्हॉट इज देअर डिससॅटिस्फॅक्शन एक्सेट्रा. त्याचबरोबर त्यांचं असमाधानकारक असण्याचं कारण काय आहे त्यामागचं, या सगळ्या गोष्टींचा आढावा घेणं किंवा त्यांची पडताळणी करणं हे सुद्धा रिस्पॉन्सिबिलिटी सुपरवायझरची असते. आणि म्हणूनच अशा परिस्थितीमध्ये वर्कर्सना किंवा एम्प्लॉईजना मोटिवेट करणे हे सोपी गोष्ट नाही आहे असे इथं म्हटले गेले. पुढं बघा, एव्हरीबडीज मोटिवेशन कॅन नॉट बी सेम. मग कधी काय होतं की प्रत्येकाचं मोटिवेशन हे सारखं असू शकतं का? ओके, म्हणजे व्यक्ती तितक्या प्रकृती असं आपण म्हणतो. मग त्याच पद्धतीनं सुपरवायझर हॅज टू ॲनालाइज एव्हरी पर्सन अँड मोटिवेट देम अकॉर्डिंगली. मग आता समजा सुपरवायझरच्या टीम मेंबरमध्ये 10 लोक असतील तर 10 लोकांची 10 मतं, 10 स्वभाव. ओके, आणि मग प्रत्येकाचे वेगवेगळे विचार, प्रत्येकाची कॉन्फिडन्स लेवल वेगळी असणार, प्रत्येकाला मोटिवेट करण्याची पातळी वेगळी असणार. मग सुपरवायझरला काय करावं लागतं तर या 10 लोकांच्या 10 स्वभावाशी किंवा 10 गोष्टीशी आपण म्हणू शकतो की किंवा 10 स्वभावाशी त्याला काय करावं लागतं तर मिळतं जुळतं घेऊन त्यांना मोटिवेट करावं लागतं. ओके, आणि म्हणूनच प्रत्येकाचं ॲनालाइज करणं, प्रत्येकाच्या स्वभावाचं ॲनालाइज करणं, कामाचं ॲनालाइज करणं आणि मग त्यांना मोटिवेट करणं ही खरं तर तशी सोपी गोष्ट नाही आहे. पुढं बघा, मोटिवेशन ऑफ एम्प्लॉईज कुड बी पे, बोनस, ओव्हर टाईम, वर्क रेकग्निशन, अवॉर्ड्स एक्सेट्रा. मग बघा, मोटिवेशनच्या स्वरूपात सुपरवायझर कोणकोणत्या पद्धतीनं किंवा कोणकोणत्या स्वरूपामध्ये त्याच्या एम्प्लॉईजना किंवा त्याच्या टीम मेंबर्सना मोटिवेट करू शकतो. तर बघा, पगार देणे वेळच्या वेळी किंवा त्यांना बोनस देणे. समजा एखादं 10 पैकी जर समजा 2 मेंबर चांगल्या पद्धतीचं काम करत असतील तर त्यांना बोनस देणे, जेणेकरून जे बाकीचे 8 जण असतील ते नेक्स्ट टाईम काय करतील तर जर आपल्या कामाचं कौतुक होते, आपल्या कामाचं आपल्याला जर फायदा होतो आहे किंवा
आपण जर मन लावून काम केलं तर आपल्याला त्याचा काहीतरी फायदा होतो आहे, त्याचं कौतुक केलं जातं. हा विचार मनात ठेवून ती लोकंसुद्धा काय करतील तर प्रामाणिकपणे आणि चांगल्या पद्धतीनं क्रिएटिव्हली आपलं काम करण्यास सुरुवात करतील. त्याचबरोबर ओव्हरटाईम असेल, त्याचबरोबर काम चांगल्या पद्धतीचं रेकग्निशन असेल, अवॉर्ड्स असतील एक्सेट्रा. ओके, म्हणजे जर एखाद्या एम्प्लॉईचा ह्या महिन्याचा समजा परफॉर्मन्स चांगला आहे तर त्या पद्धतीचं त्याला ॲप्रिसिएशन लेटर देणं वगैरे. ओके, तर या सगळ्या गोष्टीतून काय होतात तर वर्कर्स जे असतात ते ते मोटिवेट होत राहतात नेहमी, आणि त्यांना म्हणजे लक्षात येते की बाबा आपण केलेल्या कामाचं काय होते तर चीज होते. त्यामुळं आपण आपलं काम हे योग्य पद्धतीनं आणि चांगल्या बाजूनेच केलं पाहिजे. पुढं बघा 3.2.1 लीडरशिप. नेक्स्ट पॉईंट नेतृत्व. तर बघा, द लीडरशिप कॅन बी डिफाईन ॲज द प्रोसेस ऑफ इन्फ्लुएन्सिंग द बिहेवियर ऑफ अदर पीपल टुवर्ड ग्रुप गोल्स इन अ वे दॅट फुल्ली रिस्पेक्ट्स देअर फ्रीडम. तर बघा, लीडरशिप कॅन बी डिफाईन ॲज द प्रोसेस ऑफ इन्फ्लुएन्सिंग द बिहेवियर ऑफ अदर पीपल. लीडरशिपची व्याख्या आपण किंवा लीडरशिपची संज्ञा कशा पद्धतीनं करू शकतो तर ही एक प्रोसेस आहे. मग त्या प्रोसेसमध्ये नेमकं काय होतं तर दुसऱ्याच्या वागणुकीचा प्रभाव जो असतो तो आपल्यावर होत असतो, किंवा एखाद्या व्यक्तीच्या वागणुकीचा प्रभाव आपल्यावरती करून घेणं म्हणजे नेतृत्व गुण. ओके, किंवा नेतृत्व असं आपण म्हणू शकतो. टुवर्ड ग्रुप गोल्स इन अ वे दॅट फुल्ली रिस्पेक्ट देअर फ्रीडम. त्याचबरोबर ती व्यक्ती काय करत असते तर त्या व्यक्तीच्या पूर्ण स्वातंत्र्याचा फायदा घेऊन किंवा त्या व्यक्तीवरती आपला प्रभाव टाकून त्याला आपल्यासारखं वागायला भाग पाडते. ओके, आणि आपला आदर्श त्या व्यक्तीसमोर ठेवते. यालासुद्धा आपण एक लीडरशिप किंवा लीडर क्वालिटी असं म्हणू शकतो. पुढं बघा, द मोटिवेशन इज डिफाईन्ड ॲज द प्रोसेस दॅट इनिशिएट्स, गाईड्स अँड मेंटेन्स गोल ओरिएंटेड बिहेवियर्स. मग आता मोटिवेशन म्हणजे नेमकं काय तर मोटिवेशन म्हणजे द प्रोसेस दॅट इनिशिएट्स, गाईड्स अँड मेंटेन्स गोल ओरिएंटेड बिहेवियर्स. तर जी प्रोसेस स्वतःहून भाग घ्यायला एखाद्या गोष्टीमध्ये स्वतःहून पार्टिसिपेट करते किंवा पुढाकार घेते, मार्गदर्शन करते आणि आपलं जे काही गोल आहे ते गोल अचीव करण्यासाठी त्या पद्धतीचं आपलं वागणं ठेवते. यालाच काय म्हणतो आपण तर मोटिवेशन. अ गुड लीडर कॅन सक्सीड टू गिव्ह ग्रेट सक्सेस टू द ऑर्गनायझेशन. मग कधी कधी काय होतं बघा, तर जर चांगल्या पद्धतीचा नेता असेल किंवा चांगल्या पद्धतीचा लीडर असेल तर तो आपल्या ऑर्गनायझेशनला सक्सेस हे मिळवून देतो, म्हणजे देतोच. पण जर समजा लीडरचं बिहेवियर मिसबिहेवियर असेल किंवा तो जर आपल्या वर्कर्सना किंवा आपल्या एम्प्लॉईजना मिसलीड करत असेल, मिसगाईड करत असेल तर अशावेळी ते कंपनीसाठी किंवा त्या ऑर्गनायझेशनसाठी हार्मफुल असतं. द रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ गुड लीडरशिप आर ॲज फॉलोज. मग आता कुठल्या रिस्पॉन्सिबिलिटीज असतात एखादा चांगला नेता होण्यासाठी किंवा चांगले नेतृत्व गुण स्वतःमध्ये विकसित करण्यासाठी कुठल्या प्रकारच्या रिस्पॉन्सिबिलिटीज घ्याव्या लागतात बघा. तर पहिला आहे सेट अँड अचीव बिझनेस गोल्स. मग आता हे आपण बिझनेसच्या संदर्भात, मॅनेजमेंटच्या संदर्भात बोलतो आहे, त्यामुळं इथं काय असणार आहेत तर इथल्या लीडरचे गुण काय म्हणजे इथल्या लीडरच्या रिस्पॉन्सिबिलिटीज काय असणार आहेत तर पहिली बघा, सेट अँड अचीव बिझनेस गोल्स सेट करणं आणि ते अचीव करणं. सेकंड, ब्रिंग इनोव्हेशन इन वर्क अँड मार्केटिंग स्किल्स. कामामध्ये नाविन्य आणणं आणि मार्केटिंग स्किल्समध्ये पण नाविन्य आणणं जेणेकरून आपलं प्रोडक्ट हे चांगल्या पद्धतीनं सेल करता येईल मार्केटमध्ये. देन सॉल्व द प्रॉब्लेम्स अँड मेक डिसिजन व्हेनेवर रिक्वायर्ड. वेगवेगळ्या पद्धतीच्या ऑर्गनायझेशनचे प्रॉब्लेम सॉल्व करणं आणि जिथं गरज असेल त्या ठिकाणी योग्य निर्णय घेणं गरजेप्रमाणे. ओके, पुढं बघा, सेट प्रायोरिटीज इन द वर्क. कामामध्ये म्हणजे पहिला प्रेफरन्स आपण कुठल्या गोष्टीला द्यायचा याचं काय करणं तर एक लिस्ट करणं किंवा प्रायोरिटीज सेट करणं की मला ही गोष्ट प्रथम करायची. ओके, म्हणजे जेणेकरून आपण आपल्या कामापासून किंवा आपण आपल्या गोलपासून डायवर्ट होणार नाही. ओके, देन फोकस अँड कॉन्सन्ट्रेट. आपल्या कामावरती किंवा आपलं जे काही मूळ लक्ष आहे, जे काय ध्येय आहे, जे काय हेतू आहे आपला, त्यावरती काय करणं तर फोकस करणं आणि आपलं लक्ष केंद्रित करणं. देन सेट अन एक्झाम्पल बिफोर एम्प्लॉईजच्या समोर एक चांगल्या पद्धतीचं उदाहरण
ठेवणं. म्हणजे बघा आपल्यामध्ये मराठीमध्ये एक म्हण आहे, जैशी राजा तैसी प्रजा. ओके, म्हणजे जसा राजा असेल त्या पद्धतीनं प्रजा वागत असते. आणि म्हणूनच जर लीडरचं जो काही लीडर असेल किंवा लीडर इन अ फॉर्म ऑफ सुपरवायझर, ओके, तर सुपरवायझर असेल तर तो ज्या पद्धतीनं वागेल, त्याचं ज्या पद्धतीनं डिसिप्लिन असेल, त्याचं ज्या पद्धतीनं बिहेवियर असेल ऑर्गनायझेशनमध्ये, त्याच पद्धतीनं त्याचे टीम मेंबर किंवा त्याचे एम्प्लॉईज हे वागणार आहेत. म्हणूनच त्याने एक चांगल्या पद्धतीचं एक्झाम्पल एम्प्लॉईसमोर ठेवणं गरजेचं आहे. नेक्स्ट बघा, परफॉर्म अँड गेट रिझल्ट्स. चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स देणं आणि चांगल्या पद्धतीचा रिझल्ट मिळवणं. पुढं बघा, तर या झाल्या आता रिस्पॉन्सिबिलिटीज. आता आपण बघूयात द क्वालिटीज ऑफ लिडरशिप आर लिस्टेड बिलो. मग एक चांगला लीडर होण्यासाठी कुठल्या कुठल्या क्वालिटीज गरजेच्या आहेत बघा. तर फर्स्ट वन, ऑनेस्ट, प्रामाणिकपणा. सेकंड, फॉरवर्ड लुकिंग, दूरदृष्टिकोन. थर्ड, कॉम्पिटंट, म्हणजे तुमच्यामध्ये एक स्पर्धात्मक व्यक्तीची किंवा आपण दुसऱ्याशी स्पर्धा करू शकतो या पद्धतीची काय असली पाहिजे, एक जिद्द असली पाहिजे. मग स्पर्धा ही नेहमी हेल्दी असावी, हे नेहमी लक्षात ठेवा. देन इन्स्पायरिंग, दुसऱ्यांना नेहमी प्रोत्साहित करणारा. आणि इंटेलिजंट आणि हुशार. तर या सगळ्या क्वालिटीज लीडरमध्ये असणं खूप गरजेचं आहे. पुढं बघा, अ लीडर इज अ पर्सन हू लीड्स द ग्रुप ऑफ पीपल ऑर ॲन ऑर्गनायझेशन. लीडर ही एक अशी व्यक्ती असते जी काय करते तर आपल्या ग्रुपला आणि ऑर्गनायझेशनमधल्या लोकांना काय करत असते तर रिप्रेझेंट करत असते किंवा लीड करत असते. लीडर्स ऑफ अ बिझनेस ऑर्गनायझेशन नीड टू मोटिवेट द एम्प्लॉईज टू अचीव द गोल्स ऑफ ॲन ऑर्गनायझेशन. मग लीडर काय करतो तर लीडर्स ऑफ अ बिझनेस ऑर्गनायझेशन नीड टू मोटिवेट द एम्प्लॉईज. मग त्या लीडरला काय करायचं असतं तर ऑर्गनायझेशनमध्ये जे काही लोक असतील, जे काही एम्प्लॉईज असतील त्यांना मोटिवेट करायचं असतं आणि जे काय ऑर्गनायझेशनचं गोल आहे ते अचीव करण्यासाठी मदत करायची असते. कॅरेक्टरिस्टिक्स. पुढं बघा आता, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ और फीचर्स ऑफ इफेक्टिव्ह लिडरशिप आर. मग आता जर तुम्हाला परिणामकारक असं नेतृत्व गुण जर संपादन करायचं असेल तर तुम्हाला कुठले वैशिष्ट्ये गरजेचे आहेत, म्हणजे तुमच्यामध्ये कुठल्या गोष्टी असणं गरजेचं आहे बघा. तर फर्स्ट वन इज गुड इंटरपर्सनल स्किल्स. तुमच्यामध्ये अंतर्भूत अशा काही स्किल्स असणं, काही कौशल्य असणं गरजेचं आहे. सेकंड, सेल्फ एस्टीम. स्वतःच्या मर्यादा काय करणं तर स्वतःच्या मर्यादा म्हणजे स्वतःला मर्यादा न घालता, ओके, म्हणजे मी एवढंच करू शकतो असं न म्हणता तुम्ही जेवढं काय करू शकताय तेवढं करून दाखवण्याची गरज आहे. देन नीड टू अचीव, काहीतरी नेहमी काहीतरी अचीव करण्याची गरज आहे असं भासवत राहणं स्वतःला. देन स्क्रीनिंग फॉर अपॉर्च्युनिटी, नेहमी संधीच्या शोधात राहणं. देन कंट्रोलिंग ॲबिलिटी, स्वतःच्या ज्या काही अपेक्षा आहेत किंवा स्वतः तुम्ही ज्या काही शक्यता आहेत म्हणजे मी हे करू शकतो तर त्याच्यावरती कंट्रोल करणं. देन गोल ओरिएंटेशन, तुमचं बिहेवियर हे नेहमी तुमचं जे काही गोल आहे म्हणजे जे काही ध्येय आहे ते ध्येय केंद्रित असलं पाहिजे जेणेकरून तुम्ही त्याच्यापासून डायवर्ट होणार नाहीत. देन ऑप्टिमिस्टिक, नेहमी तुम्ही सकारात्मक असणं गरजेचं आहे. देन करेजियस, तुमच्यामध्ये एखादी ज्यावेळी तुम्हाला लीडर व्हायचं आहे तर तुमच्यामध्ये प्रॉब्लेम्स फेस करण्याची सुद्धा तेवढी कॅपॅसिटी हवी, ओके, म्हणजे तुम्ही धाडसी असणं गरजेचं आहे. देन टॉलरन्स टू ॲम्बिग्युटी अनसर्टन्टी, त्याचबरोबर जर काय गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली, जर काय प्रॉब्लेम्स आले भविष्यामध्ये तर ते सहन करण्याची ताकद तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. देन स्ट्रॉंग इंटरनल मोटिवेशन, त्याचबरोबर तुमच्या आतमध्ये अशी एक शक्ती हवी किंवा ती तुम्ही अशी एक ताकद हवी जी तुम्ही स्वतः निर्माण करू शकताय की तुम्ही लोकांना मोटिवेट करू शकताय किंवा तुमच्यामध्ये मोठ्या प्रमाणात स्ट्रॉंग असं मोटिवेशन असणं गरजेचं आहे. देन ॲबिलिटी टू मोटिवेट फॉलोअर्स, त्याचबरोबर तुमच्यामध्ये ही गोष्ट असणं गरजेचं आहे किंवा ही क्षमता असणं गरजेचं आहे की तुम्ही तुमचे जे काय फॉलोअर्स असतील, तुमचे जे काय अनुयायी असतील त्यांच्यामध्ये तुम्ही मोटिवेशन निर्माण करण्याची कपॅसिटी तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. आणि लास्टचं आहे बघा, डायनॅमिक अँड बोल्ड, त्याचबरोबर तुम्ही अतिशय धाडसी, अतिशय काय म्हणू शकतो आपण तर अतिशय बोल्ड पर्सनॅलिटी वगैरे या सगळ्या गोष्टी तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. एक प्रकारचा दरारा असणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्ही तुमच्या फॉलोअर्सवरती
एक चांगल्या पद्धतीची छाप पाडू शकाल किंवा तुमच्या पर्सनॅलिटीचा किंवा तुमचा ते आयडियल म्हणून स्वीकार करतील. ओके, तर या सगळ्या गोष्टी किंवा हे सगळे कॅरेक्टरिस्टिक्स तुमच्यामध्ये असणं खूप गरजेचं आहे. तर बघा, प्रिन्सिपल्स ऑफ लीडरशिप आर. मग लीडरशिप संपादन करत असताना किंवा तुमच्यामध्ये जर नेतृत्व गुण यायचे असतील तर त्यासाठी तत्त्व कुठली कुठली तुम्हाला सांभाळावी लागतात बघा. तर फर्स्ट वन आहे अंडरस्टँड युअर सेल्फ अँड डू सेल्फ इम्प्रूव्हमेंट. आधी सगळ्यात महत्त्वाचं स्वतःला समजून घ्या आणि जर काय तुमच्यामध्ये प्रॉब्लेम असेल किंवा तुमच्यामध्ये काही वरती जे सांगितले त्यापैकी काही गुण नसतील तर ते इम्प्रूव्ह करण्याचा, ते सुधारण्याचा प्रयत्न करा. सेकंड, फाइंड आउट अँड टेक रिस्पॉन्सिबिलिटीज. आधी जबाबदारी शोधायला शिका आणि त्याचबरोबर त्या जबाबदाऱ्या परत घ्यायला शिका. देन बी टेक्निकली एक्सपर्ट. तांत्रिकदृष्ट्या तुम्ही अतिशय हुशार असणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला जिथं कुठं टेक्निकली काय प्रॉब्लेम्स येतील तर ते तुम्ही सॉल्व करू शकाल. देन मेक क्लिअर, टाईमली अँड साऊंड डिसिजन्स. त्याचबरोबर अतिशय स्वच्छ, निर्भीड आणि वेळेत डिसिजन घ्यायला शिका किंवा निर्णय घ्यायला शिका. देन बी अ गुड रोल मॉडेल फॉर युअर एम्प्लॉईज. तुमच्या एम्प्लॉईजसाठी एक चांगला आदर्श बना. देन अंडरस्टँड युअर पीपल अँड टेक केअर ऑफ देम. तुमच्या लोकांना समजून घ्या आणि त्यांची काळजी घ्या. कीप कन्सिस्टंट कम्युनिकेशन. नेहमी कम्युनिकेशन करत राहा तुमच्या लोकांशी, तुमच्या एम्प्लॉईजशी. देन हेल्प पीपल टू डेव्हलप अ सेन्स ऑफ अकाउंटेबिलिटी, ओनरशिप अँड रिस्पॉन्सिबिलिटी. लोकांमध्ये अकाउंटेबिलिटी असेल, ओनरशिप असेल किंवा रिस्पॉन्सिबिलिटी असेल तर या गोष्टी डेव्हलप करण्यासाठी लोकांना मदत करा. देन एन्हान्स द अंडरस्टँडिंग लेवल ऑफ युअर पीपल. तुमच्या लोकांची किंवा तुमच्या एम्प्लॉईची समजून घेण्याची जी काय कपॅसिटी आहे की नाही ती वाढवण्याचा प्रयत्न करा. अँड द लास्ट वन इज बूस्ट टीम स्पिरिट्स अमंग पीपल. तुमची जी काही लोकं असतील, तुमचे जी काही एम्प्लॉईज असतील त्यांच्यामध्ये टीम स्पिरिट बूस्ट करण्यासाठी प्रयत्न करा किंवा टीम स्पिरिट वाढवण्यासाठी प्रयत्न करा. ओके, पुढं बघा नेक्स्ट पॉईंट, लीडरशिप स्टाईल्स अँड टाईप्स ऑफ लीडरशिप आर ॲज फॉलोज. मग आता लीडरशिप हे कुठल्या कुठल्या प्रकारचे असतात. मग आता लीडरशिपमध्ये पण प्रकार सांगितलेत बघा. मग ते कुठले कुठले प्रकार आहेत तर फर्स्ट वन आहे ऑटोक्रॅटिक लीडरशिप. सेकंड वन इज ब्युरोक्रॅटिक लीडरशिप. थर्ड वन इज डेमोक्रॅटिक लीडरशिप और पार्टिसिपेटिव्ह लीडरशिप. अँड द लास्ट वन इज लेसेस फेअर लीडरशिप. ओके, नाव वी विल सी इट स्टेप बाय स्टेप. तर पहिलं आहे बघा ऑटोक्रॅटिक लीडरशिप. फिगर 3.2.2मध्ये तुम्हाला दिसत असेल की एकच लीडर आहे आणि त्याचे ते मागं असलेले कोण आहेत तर फॉलोअर्स आहेत. ओके, मग आता ऑटोक्रॅटिक लीडरशिप म्हणजे नेमकं काय हे आपण बघूयात. तर धिस इज अ क्लासिकल अप्रोच टू द लीडरशिप. हा एक लीडरशिपसाठी असणारा क्लासिकल अप्रोच. क्लासिकल म्हणजे फार जुन्या काळातील अप्रोच आहे किंवा एक समज आहे की लीडरशिप ही कशी असावी. तर ॲटोक्रॅटिक लीडरसारखी असावी. तर त्यामध्ये कुठले पॉईंट्स बघा. तर फर्स्ट वन इज रिलाय ऑन थ्रेट्स अँड पनिशमेंट टू इन्फ्लुएन्स एम्प्लॉईज. मग ॲरोक्रॅटिक लीडरशिपमध्ये काय केलं जातं किंवा ही कशावरती आधारलेली आहे तर एम्प्लॉईजना घाबरवणं किंवा त्यांना पनिशमेंट करणं. आपला इन्फ्लुएन्स पाडण्यासाठी एम्प्लॉईजना घाबरवणं किंवा त्यांना पनिशमेंट करणं. सेकंड बघा डू नॉट ट्रस्ट एम्प्लॉईज. ते ऑटोक्रॅटिक लीडरशिप जी होती किंवा ते जे काही वैशिष्ट्य होती ते काय करायचे तर अजिबात म्हणजे एक पैशाचा सुद्धा ते काय करायचे नाहीत तर आपल्या एम्प्लॉईजवरती विश्वास ठेवायचे नाहीत. देन डू नॉट अलाव एम्प्लॉय टू गिव्ह देअर इनपुट्स. त्याचबरोबर समजा कधी कधी काय होतं तर एम्प्लॉईजना त्यांचं काम करत असताना काही क्रिएटिव्ह आयडियाज येतात किंवा त्यांना काही गोष्टी सुचतात, काही त्यांचे सजेशन्स असतात तर ते त्यांनी देऊ नयेत यासाठी काय केलेलं असायचं त्यांना परवानगी दिलेली नसायची. म्हणजे त्यांनी कुठल्याही प्रकारचा इनपुट काहीही असेल मग तिथं प्रॉब्लेम जरी असेल ते कितीही बरोबर असले तरीसुद्धा त्यांनी त्यांचा इनपुट देऊ नये असं त्यांना सांगितलेलं असायचं. ही होती ॲटोक्रॅटिक लीडरशिप. सेकंड बघा ब्युरोक्रॅटिक लीडरशिप. ब्युरोक्रॅटिक लीडरशिप इज व्हेअर द लीडर ऑर मॅनेजर मॅनेजेस बाय द बुक अप्रोच.
बघा, ब्युरोक्रॅटिक लिडरशिपमध्ये काय व्हायचं, लीडर किंवा मॅनेजर्स बाय द बुक ॲप्रोचवरती मॅनेज केलेली असायची. मग ब्युरोक्रॅटिक लीडर्स कशा पद्धतीचे होते बघा, तर ही जी ब्युरोक्रॅटिक लीडर्स होते ते कशा पद्धतीचे होते बघा. तर फर्स्ट वन, वॉन्ट टू डू एव्हरीथिंग अकॉर्डिंग टू प्रोसिजर ऑर पॉलिसी. ज्या काय ऑर्गनायझेशनच्या पॉलिसी असतील किंवा ज्या काय प्रोसिजर्स असतील त्या पद्धतीनंच प्रत्येक काम हे एम्प्लॉईजकडून झाले गेलं पाहिजे. सेकंड बघा, डोंट वर्क विदाऊट अप्रुव्हल ऑफ टॉप लेवल. तुमच्या जर कामासाठी अप्रुव्हल नसेल टॉप लेवलकडून तर तुम्ही ते काम करू नये. आणि लास्ट होतं बघा, एन्फोर्स द रूल्स अँड रेग्युलेशन्स. रूल्स आणि रेग्युलेशन्सनुसारच काम करणं किंवा त्यांना जास्त महत्त्व देणं, हे काय होतं तर ब्युरोक्रॅटिक लीडर्स अशा पद्धतीचे होते. देन थर्ड बघा, डेमोक्रॅटिक लीडरशिप ऑर पार्टिसिपेटिव्ह लीडरशिप. द डेमोक्रॅटिक लीडरशिप स्टाईल एनकरेजेस एम्प्लॉईज टू बी अ पार्ट ऑफ द डिसिजन मेकिंग. ऑटोक्रॅटिक लीडर्स, तर बघा सॉरी तिथं डेमोक्रॅटिक लीडर्स पाहिजे ॲक्च्युली, ते स्पेलिंग मिस्टेक आहे बघा तिथं. की डेमोक्रॅटिक लीडरशिपची स्टाईल काय होती तर एम्प्लॉईजना एनकरेज करणं, त्यांना प्रोत्साहन देणं, त्यांना मोटिवेट करणं आणि जो काही डिसिजन असेल त्यामध्ये त्यांना सामावून घेणं किंवा त्यांना त्याचा पाठ करून घेणं. पहिला आहे बघा, डेव्हलप प्लॅन्स टू इव्हॅल्युएट एम्प्लॉईज परफॉर्मन्स. एम्प्लॉईचं परफॉर्मन्स मूल्यांकित करण्यासाठी किंवा त्यांचं परफॉर्मन्सचं मूल्यमापन करण्यासाठी एक चांगल्या पद्धतीचा प्लॅन डेव्हलप करणं. सेकंड, परमिट्स एम्प्लॉईज टू एस्टॅब्लिश गोल. एम्प्लॉईजनाच ते काय करायचे तर परमिशन द्यायचे की तुमचे जर स्वतःचे काही गोल्स असतील ऑर्गनायझेशनला धरून तर ते तुम्ही एस्टॅब्लिश करू शकताय किंवा तयार करू शकताय. देन सपोर्ट्स एम्प्लॉईज टू ग्रो ऑन द जॉब अँड बी प्रमोटेड देम. त्याचबरोबर एम्प्लॉईजनी चांगल्या पद्धतीचं काम करावं, चांगल्या पद्धतीचा त्यांचा परफॉर्मन्स व्हावा, चांगल्या पद्धतीचे रिझल्ट यावा, यासाठी ते एम्प्लॉईजना सपोर्ट करायचे. त्याचबरोबर जर त्यांचा रिझल्ट चांगला असेल तर ते त्यांना प्रमोटसुद्धा करायचे. देन लास्ट बघा, रेकग्नायझेस अँड एनकरेजेस अचिव्हमेंट ऑफ एम्प्लॉईज. जी काही एम्प्लॉईजने आपल्या कामामध्ये अचिव्हमेंट केली असेल ती ओळखणं किंवा त्यांच्या कामाची दखल घेणं आणि त्यांना एनकरेज करणं किंवा त्यांना रिवॉर्ड देणं, या सगळ्या गोष्टी कशामध्ये होत्या तर किंवा आहेत तर डेमोक्रॅटिक लीडरशिपमध्ये. पुढं बघा, फोर्थ वन, लेसेज फेअर लीडरशिप. धिस लीडरशिप इज नोन ॲज हँड्स ऑफ स्टाईल लीडरशिप. लेसेज फेअर लीडरशिप, तर बघा ही जी लीडरशिप आहे ती हँड्स ऑफ, ओके, अशा पद्धतीची ही स्टाईल असलेली लीडरशिप आहे. म्हणजे नेमकं काय आहे ते आता आपण बघूयात. तर बघा, प्रोव्हाइड्स व्हेरी लिटल ऑर नो डिरेक्शन टू एम्प्लॉईज. कुठल्याही अगदी कमी पद्धतीनं त्यांना डिरेक्ट केलं जातं किंवा कधीकधी कुठलीच डिरेक्शन दिली जात नाही. देन सेकंड, गिव्ज फुल फ्रीडम टू एम्प्लॉईज. एम्प्लॉईजना त्यांच्या कामामध्ये पूर्णपणे स्वातंत्र्य दिलं जातं. अँड लास्ट वन आहे बघा, ऑल ऑथॉरिटी ऑर पॉवर इज गिवन टू द एम्प्लॉईज हू कॅन डिटरमाइन गोल्स, मेक डिसिजन्स अँड रिझॉल्व प्रॉब्लेम्स ऑन देअर ओन. त्याचबरोबर त्यांना सगळ्या प्रकारची ऑथॉरिटी दिली जाते, त्यांना पॉवर दिली जाते जेणेकरून एम्प्लॉईज स्वतःचे गोल्स अचीव करू शकतील, सेट करू शकतील, निर्णय घेऊ शकतील आणि त्यांचे प्रॉब्लेमसुद्धा रिझॉल्व करू शकतील. तर अशा पद्धतीनं मी इथं हे आपले लेक्चर संपवते. जर तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल किंवा काय समजत नसेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकताय. ओके, सी यू इन नेक्स्ट लेक्चर. थँक्यू.